सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आजच्या या पवित्र आणि प्रेरणादायी सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे, धर्मगुरू, सिस्टर्स, आजचे प्रमुख मान्यवर, प्रमुख पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्यामध्ये अतुल अंकल सुद्धा आहे आणि आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे की इतक्या स्त्रियांमध्ये आमचा सन्मान करण्यासाठी कोणतरी पुरुष निर्मळमध्ये उपस्थित आहे. सर्वप्रथम आजचा हा मंगल कार्यक्रम आपण या परमेश्वराच्या चरणी समर्पित करूया, कारण प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ईश्वराच्या आशीर्वादानेच असते. आज आपण महिला दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. महिला दिन का साजरा करतो? महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाला आधार देण्यासाठी आणि समाजातील त्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देण्यासाठी आज आपण 8 मार्च जरी असला, आज जरी 3 मार्च जरी असला तरी सुद्धा काही कारणास्तव, तांत्रिक कारणामुळे आपण अगोदर साजरा करत आहोत. आता स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाज परिवर्तनाची प्रेरणा शक्ती आहे. तिच्या सामर्थ्याची, त्यागाची, नेतृत्वाची आणि सामाजिक बांधिलकीची कदर करण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी थीम आहे कचरा व्यवस्थापन आणि मानवी आरोग्य. तर आज दिशा फाउंडेशनमधून कीर्ती शेट्टी मॅडम आपल्यामध्ये आहेत. ह्याच फाउंडेशन त्या सेव्ह द एन्व्हायरमेंट या प्रोजेक्टसाठी त्या फाउंडर आणि त्या प्रेसिडेंट आहेत. त्या आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रम सुरुवात करण्याअगोदर आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. तरी मी मान्यवरांना पुढे दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करते. फादर, सिस्टर्स, आजचे प्रमुख पाहुणे वर्षा रावगड सुद्धा आहेत आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे. आपल्या सोडलेलीच्या अध्यक्षा सौ रेजिना मॅडम आणि ह्याच फाउंडेशनचे जे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा या दीपप्रज्वलनासाठी समोर यायचं आहे. Sit